आया हो, आपण कधी भजन केलंय का? चांगलं भजन नाही जमत पण भोजन जमत. बरं चला तर बनवत असाल ना मावशी, बनवता नाही भोजन? चला किती बी लहान घर असू दे किती बी मोठे घर असू दे, कमीत कमी सकाळी 1 तास संध्याकाळी 1 तास भोजन बनवायला लागत हो ना. ते भोजन बनवत असताना तुमच्या हाताला काम आहे, तुमच्या पायाला काम आहे, तोंडाला काय काम आहे? तुळजापूर पंढरपूर, तुळजापूर पंढरपूर, तुळजापूर पंढरपूर म्हणा. जाऊ नका, दूध घालायचं, सगळी बाजूला येऊन बसा. बरोबर ना? त्या 2 तासामध्ये कधीतरी भोजन करत असताना असं म्हणा, कसं माहिती का? एकदा हात वरती करा म्हणून सांगतो तुम्हाला. करा सगळ्यांनी हात वरती. जय बाळू मामा, जय बाळू स्वयंपाक बनवला ना तर ते स्वयंपाक राहणार नाही, तो भोजन राहणार नाही बरं का, तो महाप्रसाद होईल. आणि ज्याच्या घरी असा महाप्रसाद सेवन केला जाईल का 2 महिन्याशिवाय राहायचं नाही. त्यांचं झालं, त्यांच्या टायमाला तुम्ही झालं हसलायचं. तुम्ही प्रवास करत असाल, तुमच्या पायाला काम आहे, हाताला काम आहे, कोणाला काय काम आहे? गोवा, गुटखा, मावा, तंबाखू, बरोबर ना? ते करण्यापेक्षा कधीतरी त्या गुटखा खाण्यापेक्षा कधीतरी मोकराम थोबाड हलवण्यापेक्षा कधीतरी म्हणा मामा माझा, मामा माझा, मामा माझा, जमाची आमची पुसणी येते कारण हे जगातलं आपलं कोणीच नाही. आणि एकदा का मामा तुम्हाला त्यांचं म्हणलं की आमच्या जन्माची सार्थकता झाल्याशिवाय राहणार नाही, मग जन्माची सार्थकता करायची तर कधीतरी मामांना माझं मानण्याचा प्रयत्न करा. पण महाराज तुम्ही प्रत्येक कीर्तनामध्ये वेगळं सांग. ज्ञानोबायांचं रोजचं तुमचं कीर्तन असेल, ज्ञानोबा तुकोबा पंढरीश पांडुरंग पांडुरंगाचं भजन करायला सांगता. कधी तुम्ही देवीचं कीर्तन करसाल तर देवीचं भजन करायला सांगता, गणपतीचा कार्यक्रम असेल गणपतीचं भजन करायला सांगता, महादेवाचा कार्यक्रम असेल तर महादेवाचं भजन करायला सांगता. मग महाराज तुमचंच बोलणं जरा तुटक नाही होत होईल का? ऐका बरं का, आता आपण सगळ्यात महत्वाच्या मुद्द्याला स्पर्श केलाय. मामाच्या मुखातलं वाक्य मामा सांगतात, ऐका, पंढरपुरात जो राहतो तो पण म्याच आहे आणि काशीमध्ये जो काशी विश्वेश्वर आहे तो पण म्याच आहे. आता तुम्हाला वाटत असेल पंढरपूरचा पांडुरंग म्या वेगळा, काशीचा विश्वेश्वर आणि म्या वेगळा, पण ऐकून झालं तुम्ही माझी भक्ती केली काय, पंढरपूरच्या पांडुरंगाची भक्ती केली काय, काशीच्या महादेवाची भक्ती केली काय? सगळ्याची भक्ती आम्हाला एकमेकाला होत झाल्याशिवाय राहणार नाही. पण लोक संशयच घेतात ना, संतांच्या चरित्यावर देवाच्या चरित्यावरती लोकांनी संशय घेतला. म्हणले कसं शक्य?
साध्या धनगर पोशाख साधा धनगरी माणूस आणि डायरेक्ट महादेवाची डायरेक्ट पंढरपूरच्या